राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या 100व्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी केलेली पोस्ट केवळ आदरांजली नाही, तर ते आगामी राजकीय भूकंपाचे संकेत आहेत. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या लवचिक भूमिकेचा दाखला देऊन स्वतःच्या बदलत्या भूमिकांना बाळासाहेबांचं कवच देत भावनिक मुलामा देखील दिलाय. कधीतरी लवचिक भूमिका घ्यावी लागली तरी ती स्वार्थासाठी नसेल, हे राज ठाकरेंचं वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं मांडणारं आहे. चाणक्य नीतीच्या भाषेत सांगायचं तर हा बॅकफूटवर जाऊन मारलेला फ्रंट फूटचा शॉट आहे. काय आहे यामागचा खरा अर्थ? अगदी 2च दिवसांपूर्वी मनसेने कल्याण डोंबिवलीतील त्यांच्या युतीमधील सहकारी शिवसेना उभाटाची साथ अनाकलनीयरित्या सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साथ दिली. त्यावरून उभाटा मनसेमध्ये बिनसल्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी अचूक टायमिंग साधत केलेली ही पोस्ट. कौटिल्य सांगतो, शत्रू बलवान असेल किंवा परिस्थिती प्रतिकूल असेल तर 2 पावलं मागे येणं ही हार नसून ती मोठ्या विजयाची तयारी असते. मुंबई मनपाच्या निकालानंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणानंतर राज ठाकरे आता स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार म्हणून ठामपणे मांडत आहेत. मराठी आणि बाळासाहेब हे 2 शब्द वापरून त्यांनी आपल्या मूळ वोट बँकेला साथ घातली आहे. 2006 ते 2026 शिवसेना ते मनसे राज ठाकरेंचा प्रवास संघर्षाचा राहिला आहे. पण या पोस्टमधून त्यांनी स्पष्ट केले की आरपार बदललेल्या राजकारणात टिकण्यासाठी त्यांना आता लवचिक व्हावं लागेल. मुंबईत भाजपा शिंदेंची वाढती ताकद आणि उभाटाचं टिकून असलेलं अस्तित्व या कात्रीत मनसेला आपलं स्थान निर्माण करायचं आहे. ही लवचिकता म्हणजे कदाचित आगामी काळात होणाऱ्या मोठ्या युतीची किंवा किंगमेकरच्या भूमिकेत जाण्याची पूर्वतयारी आहे. राज ठाकरेंनी शब्द दिलाय की ही लवचिकता स्वार्थासाठी नसेल, पण राजकारणात स्वार्थ आणि हिताची व्याख्या वेळेनुसार बदलते. राज ठाकरेंची ही नवी चाल मनसेला पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी नेणार का? मनसेची पुढची चाल उभाटाला धक्का देणार की महायुतीला मदत करणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी वन किंगमेकरला सबस्क्राईब करा.